जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका गोकुळ शिरगाव मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार नेमगोंडा पाटील आणि वसगडे पंचायत समितीच्या उमेदवार भारती कटके यांच्या प्रचाराचा शुभारंभ सांगवळे येथे विविध मान्यवरांच्या हस्ते झाला। दोन्ही उमेदवारांनी विकास कामाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवित असून जनतेच्या पाठबळावर आपण विजयी होत असल्याची खात्री त्यांनी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलशी बोलताना दिली। जवळजवळ 30-35 वर्ष ह्या राजकारणात समाजकारणातच आहे आणि त्या अनुषंगानं मी आज गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामांच्या मुद्द्यावर मी अनंत विकास कामाच्या मुद्द्यावर आमदार महाडिक साहेब, माजी आमदार महादेवराव महाडिक साहेब आणि मुन्ना महाडिक साहेब यांच्या सहकार्यानं मी सर्व प्रकारची विकास कामं कोणत्याही अडथळ्याची काही कामाच्या बाबतीत अडथळे असले तर ते देखील निपटण्याचं काम मी चांगल्या प्रकारे करणार असं मी ग्वाही देतो। माझं नाव भारती विलास कटके, मी सांगोडेचीच आहे। पंचायत समिती ही वसगड्यामधून मी लढवत आहे। वसगडे पंचायत समिती मी आता 15 वर्षात गावाचा पण तुम्हाला पण अनुभव आहे। मी गावात कधी माझं राजकारण काही वेगळं केलं नाही, गटतट मी कधी मांडलो नाही। विकास कामही सगळ्याला घेऊन मी केलेलो आहे आणि मूलभूत गरजा ज्या तुम्ही म्हणताय महिलांच्या हाताला रोजगार द्यायच्या, ह्या मी पंचायत समितीमध्ये जर मला तुम्ही भरघोस मताने निवडून दिला तर मी महिलांच्यासाठी सगळं उद्योग इथं आणू शकतोय आणि आणणार मी खेचून। हे झालं तुम्ही आता ग्रामपंचायतला हे गाव लेवलला केला, पण आता 4-5 गावचा तुम्हाला तर हे विकास करायचा, त्याचा दृष्टिकोन तुम्ही कसं ठेवलाय? दृष्टिकोन काय, एका गावाचा दृष्टिकोन तोच 5 गावांचा दृष्टिकोन ठेवणार आम्ही। तो गाव वेगळा आणि हे गाव वेगळा असं मी मानणार नाही। माझं गाव तेच, मी तिथनं मतदान घेणार आहे म्हटल्यानंतर त्यांना पण तेवढाच मी सपोर्ट देणार। आज देशात म्हणा किंवा महाराष्ट्रात पूर्ण भाजपची सत्ता आहे, इथं कसं वाटतंय का तुम्हाला? इथं काय वाटतं? केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच आहे। मग आपण पण आपल्या गावातनं भाजपच लढवून कमळ फुलवायचं आहे, हेच माझं वाक्य आहे।